हॅलो गाईस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज सकाळी जॉगिंगला जाऊन आता घरी चालली आहे. मी, मम्मी, साक्षी आम्ही मस्त गेलेलो जॉगिंगला. आता चाललो आहे जरा मार्केटमध्ये, भाजी घेतली आहे. आता अजून पण भाजी बाकी आहे, तर भाजी घेणार आणि घरी जाणार, नाश्ता बनवणार, खाणार, मग तुम्हाला भेटणार. ठीक आहे, थकली आता म्हणून असं होतंय. चला भेटूया घरी जाऊन. तर काय आता आम्ही आलो आहे घरी. मम्मी घरी काढले, मम्मी पाणी ठेवले ड्रिंकी पियाला. पालकचा पराठा त्या दिवशी बनवून दाखवलेला ना, तेच बनवणार आहे आज मी, कारण आम्ही दोघं डाएटवर आहे. ती मुंटू बडी झाली होती. आज मम्मी जेवण बनवणार रात्रीचं. ही वाचली. जरा सकाळी जॉगिंगला गेलं की बरं वाटतं, जरा बॉडीला, माइंड रिलॅक्स. 5 मिनिटासाठी मी बॉईल केलं पालकला. मी त्याच्यामध्ये आता बर्फ टाकले. बर्फ टाकता ह्याच्यासाठी गरम करून त्याचा कलर आहे ना तो चांगला येतो. पालकचा एकदम डार्क कलर येतो, डार्क. आता मी टाकणार ना पिठामध्ये, पीठ मळणार ना, कलर याचा पकडणार चांगला, ग्रीन दिसणार एकदम. तर गाईज, आज मला ना एक गोष्ट आठवली. मी ना काल मार्केटमधून ते पैसे जमा करायला गल्ला असतो ना, तो घेऊन आली वाला. तर ना आता 31 पण आहे ना, तर आम्ही लोक लहान होतो ना, म्हणजे 10, 11, 12 वर्षाचे असं काहीतरी होतं ना. तर मी एक म्हणजे जिथे माझं घर होतं, माझं स्वतःचं जे घर होतं ना, तर तिकडे आम्ही राहायचो ना. तर सगळे माझे मैत्रीण मित्र आम्ही सगळे लहान असं ना गल्ला घ्यायचो, असं एकदम युनिक असं वेगवेगळे टॉयजवाले गल्ले घ्यायचो आणि जायचो ते एअरपोर्टच्या इथे आणि गल्लीमध्ये फिरायचो की जिंगल बेल का पैसा दे दो, जिंगल बेल का पैसा दे दो. आम्ही असंच मागायचो आणि मग संध्याकाळी एक सोबत सगळे उभे राहून ना ते गल्ला खोलायचे, सगळे पैसे जमा करायचे आणि मग खायचे पियचे, एन्जॉय करायचे. आणि मेन करून ते जिंगल बेलचे पैसे कसले असायचे माहिती आहे का? म्हणजे ह्या इंटेन्शनने आम्ही मागायला जायचो की जिंगल बेल तो बनवायचं ना, ते भावला बनवून पार्टी करायचं 31ला, त्या गोष्टीसाठी पैसे मागायचे असायचे. पण आम्ही लोक स्वतःच खाऊन टाकायचो. आम्ही असंच मागायला जायचो आणि खायचो पैसे. मग दुसऱ्या दिवशी गेलो ना, मग परत तेच अंकल भेटले किंवा तीच काकी भेटली ना, मग ते लोक बोलायचे की अरे हा गल्ला तर काल बघितला मी, ह्याच्यात तर मी पैसे काल दिलेले. मग आम्ही तिथून पळून जायचो. तू पण मागितलेला असं? जिंगल बेल का पैसा, जिंगल बेल का पैसा दे दो अंकल. जिंगल कोई तरीका है भीक मांगने का? माझ्या मम्मीने आता मला चाय आणून दिली. चाय एडिटिंग चालू आहे गाईस. मिंटी सॉरी गाईज मी झोपली होती तर मम्मीने बनवले पालक डाळ आणि भात आणि मी झोपून उठली आता जेवायला. 2 वाजले. 2 वाजता जेवते
आणि घराचा सगळा पसारा आवरायचा. परत पसारा झाला इथे, परत तिथे वरती सगळा पसारा. गॉड ब्लेस मी. आता हे माझं घर दिसते तुम्हाला, किती कचरा झालाय. सगळं कचरा साफ करून मग तुम्हाला भेटू. पण हा मी व्हिडिओ चालूच ठेवणार, सगळे पार्ट कट 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 करणार, सगळं तुम्हाला दाखवणार. मला पण धुळीची ॲलर्जी आहे वाटतं. गाईस, आमचं घर साफ झालंय ना बरोबर. आणि आमचा व्हिडिओ सेव्ह नाही होत आहे तर बबलू झालाय नाराज. व्हिडिओ डाउनलोड होतोय पण गॅलरी मध्ये नाही येत आहे म्हणून बबलू झालाय नाराज. घर बघा किती साफ केले आम्ही सगळीकडे. सायकल गेली बाहेर. इकडं बघा, इकडं बघा, इकडं बघा. तर आता आमच्यासोबत एक स्कॅम झालाय. बबडूनी केला व्हिडिओ एडिट, पण तो व्हिडिओ त्यांनी 4 वेळा डाउनलोड केला पण त्याच्या गॅलरीमध्ये येतच नाहीये. स्टोरेज पूर्ण गॅलरी खाली आहे, सगळं खाली आहे सगळं, पण त्याच्या व्हिडिओ तो येतच नाही त्याच्या गॅलरीमध्ये. 4 वेळा डाउनलोड केला, आता 5वींदा करतोय. कालचा व्लॉग एडिट करत होता तो. व्लॉग सकाळपासून एडिट करून करून आता त्याचं एडिट झालं संध्याकाळी 6:30 वाजता, 6:45 वाजता. आणि आता टाकायच्या टायमाला तो व्हिडिओ आता गॅलरीमध्ये दिसत नाही आणि त्याचा मूड झालाय खराब. आणि माझा अवतार बघा, एवढं काम केलंय मी, एवढं काम केलंय. आणि हिचा अवतार बघा, नवीन मॅक्सी घालून आली आहे ती. फ्रेश झाली बाय आताची काम करू सर. तुला काय झूठ पे झूठ, झूठ पे झूठ बोलती जा रही है, शर्म नहीं आती? दिसतंय गाईस लोकांना? बघेल गाईस लोकांमध्ये. गाईस लोक सांगा तुम्ही कमेंट मध्ये सांगा. आम्ही आम्हाला दोघांना बघितलं नाही का साफ करताना. गाईस लोक सांगा तुम्ही. शाळी बनते काय? हे दोघं स्कॅमर लोक माझ्यासोबत लय स्कॅम करतायत. दोघं स्कॅमर लोक लय त्रास देतात, लय त्रास देतात हे दोघं मला, लय त्रास देतात. मला हा नीक बोलतो इथून. जर मी गेली तर ब्लॉग एक्सपोर्ट होत नाही यार बस. नहीं भाई, हो जाओ भाई. गाईस कधी कधी होतं यार, हमेशा दिवस सारखा नसतो. थोडं ढिला कर ना. तुम्ही तर याला सांगा, ढिला कर ना. कमेंट मध्ये सांगा तुम्ही याला, सर्व दिवस सारखे नसतात. त्याला बघ. ਹੱਸਦੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ. ਉਹਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਹੁੰਦਾ ਕਿ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਤਕਲੀਫਾਂ ਨਾਲ ਡੀਲ ਕਰਨਾ ਹੁੰਦਾ. थोडा ढिला कर. काय ढिल्ला कर? मला बोलायचं तर डिलीट कर. डिलीट केलं तिला बोलायचं होतं डिलीट कर तर बोलते थोडं ढिल्ल कर ना. काय ढिल्ल कर? मस्त जोक मारा. व्हाट रबिश यार मम्मी. थक गई यार मेरी. अरे क्या थक गई, बर्तन धोई सिर्फ. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. फिसल रहा है. हो, चल. तुम जोई से क्या की तू मेरे को पता? मैं इसके लिए वीडियो चालू रखी थी. इसके लिए मैंने वीडियो चालू रखा था. मेरे साथ अन्याय हुआ है, मेरे साथ अन्याय हुआ है और मैं अब किसी के साथ अन्याय नहीं होने दूंगा. म्हणून मी गाईस व्हिडिओ चालू ठेवलेला, पण नंतर मी बोलली की ते व्हिडिओ पूर्ण गॅलरी भरणार माझं. आल्यावर तेव्हा काय मी जेवण आयफोनचा प्रॉब्लेम तुम्हाला लोकांना माहिती आहे. आयफोन 13 कसं येतं स्टोरेजचं प्रॉब्लेम, म्हणून मी बंद केला अर्ध्यामध्ये. मला चालू ठेवायला पाहिजे होता, गलती झाली माझ्याकडून. भाई मुझे माफ कर दो. सॉरी भाई, मेरे से गलती हो भाई. चले घरी. जय 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 जय. मिंडी का हमेशा मालिश ही करना पड़ता है इधर आने के बाद. जय श्री राम. जय जय उसका श्री जय राम. उसका घर है ना, तो तेरे को इधर आने के बाद उसको ये करना पड़ेगा. उसको देना पड़ेगा सर्विस. सर्विस दे रही हूँ अभी उसको मैं. हाँ. आज कैसे तू इधर आई? क्यों? मैं आती ही रहती हूँ. बहुत दिन बाद आई मेरे घर पे. थोड़ा स्पेशल. काली दिख रही है रे.
काली हो गई, बहुत डस्ट है रोड पे। क्यों आई बोली तू? टाइम नहीं ना मुझे आइस वाटर में फेस डालने के। अच्छा बाई, अभी मैं भी करती हूँ, रुक जा आइस वाटर। अरे बाई, मी आली आहे पालक पराठा खायला। बाप पालक रे, पराठा आहे कुठे पण? आहे कुठे? स्कैम किया था तुम लोग ने? भाई सुबह का हम लोग बना के नाश्ता खा के आ जाओ हो गया। या भाई पूछने श्या, मुझे क्या बोला, रखा है तेरे किसने बोला? तो वो खाली सिर्फ ऐसा ही देखने के लिए तो क्या बोल रही है? आ रही है कि नहीं देख रहे थे हम लोग। तो मैं वैसे भी आती थी ना। ये चेक कर, सब भूख लगी है बहुत गंदा, ऐसा मत करो। ऐसा मत करो मेरी जान। ये चेक कर रही है तेरे को। गंदा वो क्यों करे? अच्छा मिंटी यार, मिंटी प्लीज मिंटी। सॉरी। बिचारीला सतवते माझ्या मैत्रिणीला ही बाई। करना पड़ता है भाई, वो भी तो ऐसा आती है ना, मतलब कभी हमको चाहिए साक्षी 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 का ठिकाना नहीं रहता है। साक्षी कभी आती है? आई ना, मैं हमेशा आती हूँ। तुम लोग सुबह रोज तो मिलती हूँ ना गाइस। जॉगिंग करने जाते हैं ना कि मम्मी ने मुझे क्या क्या दिया है। ये पालक का पराठा है और ये बॉइल्ड छोले और ये दाल। अभी यही खाना है हम लोग को आज का। डाइट फूड आज का नहीं भाई, कंटिन्यू है। कंटिन्यू है, यही मिलने वाला है अभी। सूखा बीखा खाओ घास पीस। शांति से खाने देनी चाहिए। हाँ, अभी मैं खा लेती हूँ थोड़ा, बाद में बताती हूँ क्या है। ओके गाइस, खा लो। रोटी चमड़े का बनाया आरी मिलेगी काटने के लिए। सुबह बनाया था ना दोस्त। खींच नहीं रहे, लेट हो गए यार। खींच नहीं रही है। आप प्लेट नीचे रख के खा सकते हो दीदी, ऐसा कुछ नहीं है। Hello guys, it's Jovan and you know what time it is? तर गाईस, स्किन केअर तर झाला नाही. स्किन केअर कुठल्या दुसऱ्या दिवशी करेल, कारण की आज लय म्हणजे लय थकली मी काम करून घरामध्ये. मी घरामध्ये काम करून लय जास्त थकली म्हणून स्किन केअर काय केलंच नाही. तर आजचा व्लॉग मी इथे स्टॉप करते. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्लॉग्स. बाय.